हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत जो आपण पेपर सुरू केला होता 50 MCQ सिरीज सुरू केलेली होती त्याचा पार्ट 2 पाहणार आहेत. म्हणजे 25 MCQ आपण ऑलरेडी बघितले, त्याचे आन्सर, सोल्युशन्स आणि एक्सप्लेनेशन जिथं आवश्यक आहे तिथं. त्यानंतर इथून आपल्याला सुरू करायचा आहे क्वेश्चन नंबर 26, तो आपण पाहूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण 25पर्यंत सर्व MCQचे आन्सर बघितले. आता आपल्याला 26 या MCQचा आन्सर सांगायचा आहे किंवा शो करायचा आहे, माहीत करून घ्यायचा आहे. तत्पूर्वी एक सांगू इच्छितो, तुम्ही ITI झालेले विद्यार्थी असाल, डिप्लोमावाले असाल किंवा इंजिनिअरिंगवाले असाल, हे बेसिक टू ॲडव्हान्स MCQ आहे. त्यामुळे हे तुम्हाला खूप महत्त्वाचे पडणार आहेत किंवा तुम्ही ते पाडू शकता. महत्त्वाचे येणाऱ्या एक्झाममध्ये, येणाऱ्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत MSCBच्या, त्यामध्ये हे अत्यंत उपयोगी आहेत. आणि हे शिकल्यावर तुमचे बेसिक कन्सेप्ट जे असतात ते क्लिअर होतात. ITIवाले असो की डिप्लोमावाले असो की 12वी सायन्सवालेसुद्धा असो, त्याचबरोबर डिग्रीचे स्टुडंट असो. हे जो इलेक्ट्रिकलचा सिलेबस आहे टेक्निकलचा, फक्त इलेक्ट्रिकल ब्रँचवाल्यांसाठी हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि ITIच्या विद्यार्थ्यांसाठी. तसे हे जे मी सर्व घेतले आहेत हे माझा शॉर्ट टर्म कोर्स आहे, असिस्टंट इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल. त्या सिलेबसमधले सर्व MCQ आहेत. पण हे MCQ कसे आहेत मित्रांनो, हे MCQ सर्व इंजिनिअरिंगचे असो की डिप्लोमाचे असो की ITIचे असो, मी पुन्हा रिपीट करतो आहे आणि तुम्हाला सांगतो आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे MCQ कामी पडणार आहेत. तर बघा, द एफिशियन्सी ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज, हाफ वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी किती असते? तर ऑप्शनमध्ये हाय, कॉन्स्टंट आणि व्हेरी टीथ लोड. तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. याची जी एफिशियन्सी असते हाफ वेव्ह रेक्टिफायरची ही फार कमी असते, लेस असते. म्हणून याचा आन्सर काय येणार? ऑप्शन डी इज करेक्ट. त्यानंतर बघा, व्हॉट इज अ बॅटरी? क्वेश्चन नंबर 27, व्हॉट इज अ बॅटरी? बॅटरी आता सर्वांनाच माहीत आहे. काय आहे बॅटरीचं काम? काय म्हणते? कन्व्हर्जन ऑफ अ केमिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. नाही. जे मोबाईलमध्ये बॅटरी आहे ते मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करते का? अजिबात नाही. कन्व्हर्जन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे बरोबर आन्सर कोणता आहे? बीच आहेत. कन्व्हर्जन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी हे सुद्धा चुकीचं आहे, बरोबर नाही आहेत. माझ्या होला हो लावू नका. बरोबर आहे का? अजिबात बरोबर नाही. मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो का? अजिबात नाही. त्यानंतर बघा, सी, कन्व्हर्जन ऑफ अ मेकॅनिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी हे सुद्धा चुकीचं आहेत, हे सुद्धा चुकीचं आहेत. त्यानंतर डी ऑप्शन बघा, कन्व्हर्जन ऑफ अ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे बरोबर आहे का? हेच बरोबर आहे आन्सर. जे तुमच्या मोबाईलमधली बॅटरी आहे त्यामध्ये केमिकल असते, त्या केमिकलपासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जातो. म्हणून बॅटरीचं काम कोणतं असतं? केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम बॅटरी ही करत असतं. म्हणून ऑप्शन इज डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. त्यानंतर बघा 28 क्वेश्चन दिसते. हां, विच आर कंपोनंट्स आर नॉट यूज इन बॅटरी. बॅटरीमध्ये खालीलपैकी कोणतं कंपोनंट्स वापरल्या जात नाहीत? ॲनोड अँड कॅथोड, इलेक्ट्रोलाइट्स, आयसोलेटर आणि सेपरेटर. बॅटरीची आपण डायग्राम शिकलो आहे क्लासमध्ये असताना आणि तुम्हाला शिकवलेली सुद्धा असेलच यापुढेही आणि मागे पुढेही. तर त्या बॅटरीमध्ये तुम्हाला आयसोलेटर दिसते का? आयसोलेटरचं काय काम असते? आयसोलेटर म्हणजे डिस्कनेक्ट करणे. तर यातला करेक्ट आन्सर कोणतं असणार? आयसोलेटर. बरोबर आन्सर कोणतं असणार? आयसोलेटर. त्यानंतर बघा, इन अ मॉड्यूल नंबर 5 व्हॉट इज द नेम ऑफ युनिट नंबर 5? मॉड्यूल नंबर 5मध्ये युनिट नंबर 5चं नाव काय आहे? हा आपल्या सिलेबसचा क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन जे अदर विद्यार्थी आहेत त्यांना थोडा कामी येणार नाहीत, पण तरी बघून घ्या. हा कोणासाठी काय आहेत? मॉड्यूल नंबर 5मध्ये युनिट नंबर 5चं नाव काय आहे? बॅटरी चार्जर. काय नाव आहे? बॅटरी चार्जर. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉन्स्टंट व्होल्टेज चार्जर आणि कॉन्स्टंट करंट चार्जर रिस्पेक्टिव्हली? हा रिस्पेक्टिव्हली शब्द खूप महत्त्वाचा ठरते. रिस्पेक्टिव्हली म्हणजे चार्जरसाठी ते आन्सर येणार, व्होल्टेज चार्जरसाठी आणि करंट चार्जरसाठी तेच दुसऱ्या नंबरचा आन्सर येणार. रिस्पेक्टिव्हली म्हणजे तंतोतंत. पहिल्या एसाठी एस
आणि बीसाठी 20. तर बघा इथे हे काय म्हटलं आहे, करंट आणि व्होल्टेज कॉन्स्टंट रिस्पेक्टिव्हली नाही, व्होल्टेज नंतर करंट आहे. दुसरं बघा, करंट अँड व्होल्टेज व्हॅरीज रिस्पेक्टिव्हली, सारखंही राहत नाही आणि स्थिरही राहत नाही आणि व्हॅरीज होत राहतो, म्हणजे नेहमी नेहमी चेंज होत राहतो, हे सुद्धा चुकीचं आहे. नंतर बघा, व्होल्टेज आणि करंट कॉन्स्टंट रिस्पेक्टिव्हली, हे आन्सर बरोबर असू शकते. जे व्होल्टेज चार्जर आहे त्यामध्ये पहिल्यामध्ये व्होल्टेज एक कॉन्स्टंट असतो, तर दुसऱ्यामध्ये कॉन्स्टंट करंटमध्ये ते करंट कॉन्स्टंट असतो रिस्पेक्टिव्हली. हे त्याच्या नावामध्येच आहे आणि आपल्याला त्याच्या नावावरून त्याचा आन्सर द्यायचं होतं. त्यानंतर बघा, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ UPS. UPSचा लॉंग फॉर्म काय आहे, सर्वांना माहीत असेल. काय आहे UPSचा लॉंग फॉर्म? युनि इंटरप्टेबल पॉवर सप्लाय. आन्सर सी इज करेक्ट, युनि इंटरप्टेबल पॉवर सप्लाय. त्यानंतर बघा 32 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ टाईप ऑफ UPS. खालीलपैकी UPSचा प्रकार कोणता नाही. ते ज्याचा आपण वरच्या क्वेश्चनमध्ये लॉंग फॉर्म सांगितला त्याचाच खालीलपैकी इथे दिलेल्यापैकी कोणता प्रकार नाही आहेत. ऑफलाईन UPS आहेत, ऑनलाईन UPS आहेत, हायब्रिड UPS नाही. हायब्रिड UPS असतो का? अजिबात नाहीत. हे सोलार नाही आहेत, सोलारमध्ये हायब्रिड सिस्टीम असतो, पण यामध्ये नसते. UPSमध्ये हायब्रिड सिस्टीम UPS नसतो, म्हणून याचा आन्सर कोणतं असणार आहे, हायब्रिड UPS. आणि लाईन इंटरॅक्टिव्ह UPS, हे सर्व तीनही प्रकार UPSचे आहेत, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा 33 क्वेश्चन्स दिसते. हां, विच ऑफ द फॉलोविंग इज आर नॉट द ॲडव्हान्टेज ऑफ UPS. खालीलपैकी UPSचं ॲडव्हान्टेज कोणतं नाही म्हणते. खालीलपैकी UPSचं ॲडव्हान्टेज कोणतं नाही. नॉट शब्द दिलेला आहे, त्यामुळे MCQ तुम्हाला नीट वाचावं लागेल, प्रश्न नीट वाचावं लागेल. तर याचा जे आन्सर बघा, लिमिटेड रन टाईम अँड बल्की साईज. UPSची लिमिटेड रन टाईम असतो का, आणि बल्की साईजसुद्धा नसतो, म्हणून याचा आन्सर काय येणार, हेच येणार, लिमिटेड रन टाईम आणि बल्की साईज. आणि हे तीनही जे खालचे आहेत हे सर्व त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. सेफ आणि प्रोटेक्ट डाटा करतो तो. त्यानंतर अवॉइड लॉस इन डिव्हाइस, लॉससुद्धा तो अवॉइड करतो, टाळतो. त्यानंतर प्रोटेक्शन फ्रॉम व्हॅरीज इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि प्रोटेक्शनसुद्धा देतो जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी व्हॅरीज होतो तेव्हा. त्यानंतर बघा 34th क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोविंग इज आर नॉट कंडक्टेड टेस्ट फॉर UPS टेस्टिंग. जेव्हा UPSमध्ये टेस्टिंग केल्या जाते तेव्हा खालीलपैकी कोणती टेस्ट कंडक्ट केल्या जात नाही, असा त्या क्वेश्चनचा मिनिंग्स आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे. बघा यामध्ये काय आहेत, ए बघा, इन्सुलेटेड टूल टेस्ट, आणि याचा आन्सरसुद्धा हेच बरोबर आहे, इन्सुलेटेड टूल टेस्ट. त्यानंतर बघा व्हिज्युअल इन्स्पेक्शन टेस्ट ही घेतली जाते. बॅटरी व्होल्टेज टेस्ट हे सुद्धा UPSमध्ये घेतली जाते. आणि लोड आणि बॅटरी बॅकअप टेस्ट हे सुद्धा UPSमध्ये घेतली जाते. फक्त इन्सुलेटेड टूल टेस्ट ही घेतल्या जात नाही. याचा आन्सर कोणतं बरोबर असेल, ए. त्यानंतर 35 क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोविंग इज आर नॉट शब्द नाही आहेत. नॉट शब्द आहे की नाही तो पाहायचा. फॉल्ट्स ऑफ UPS, खालीलपैकी UPSमध्ये कोणता फॉल्ट घडतो किंवा आढळून येतो, असं त्याचं म्हणणं आहे क्वेश्चनचं, तो तुम्हाला सांगायचा आहे. तर बघा, नॉट इन UPS, नॉट गेट बॅकअप, नॉन ऑफ दिस, ऑल ऑफ दिस. वरीलपैकी दोन्हीही फॉल्ट हे UPSमध्ये दिसून येतात, म्हणून याचा आन्सर D इज अ करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर 36 क्वेश्चन बघा, इन अ इलेक्ट्रिकल सिस्टीम नेमली हाऊ मेनी टाईप्स ऑफ लोड. इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये किती प्रकारचे लोड आहे मी तुम्हाला शिकवलं आहेत, आणि तुम्हाला माहीतसुद्धा असला पाहिजे किती प्रकारचे लोड आहेत. ह्या तीनही प्रकारचे लोड आहेत, कॅपॅसिटिव्ह, इंडक्टिव्ह आणि रजिस्टिव्ह. कॅपॅसिटिव्ह, इंडक्टिव्ह आणि रजिस्टिव्ह या तीनही प्रकारचे लोड आहे, म्हणून याचा आन्सर कोणतं, डी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन्स. तुम्हाला माहीत असलं पाहिजे हे, जे तुम्ही जेव्हा सर्किट डायग्राम काढता तिथे लोड दाखवता, कॅपॅसिटरचं, त्यानंतर रजिस्टरचं आणि इंडक्टरचं, त्यालाच आपण कॉईलसुद्धा म्हणतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर बघा क्वेश्चन 37, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ ॲन इन्व्हर्टर. एका इन्व्हर्टरचं महत्त्वाचं काम कोणतं महत्त्वाचं काम करतं इन्व्हर्टर. बघा ऑप्शनमध्ये, इन्व्हर्टर हे सोलार पॅनलमध्ये, सोलार सिस्टीममध्ये, सोलार पॉवर प्लांटमध्ये किंवा तुमच्या घरी जर सोलार बसवलं असेल तिथंसुद्धा इन्व्हर्टर वापरतो. आणि इन्व्हर्टरचं काम काय, DCला ACमध्ये कन्वर्ट करण्याचं काम इन्व्हर्टर करतो. इथं बघा
कन्वर्जन ऑफ अ डायरेक्ट करंट इंटू अल्टरनेटिंग करंट. आपल्याला आन्सर मिळालं. याचा आन्सर काय? हेच आन्सर आहे. कन्वर्जन ऑफ अ डायरेक्ट करंट इंटू अल्टरनेटिंग करंटमध्ये जो सप्लाय आहे तो कन्वर्जन करतो. डी सी सप्लायला अल्टरनेटिंग सप्लायमध्ये कन्वर्जन करतो. का गरज असेल इन्व्हर्टरची? तुमच्या घरी जे उपकरणं आहेत ते सर्व उपकरण कशावर चालतो? अल्टरनेटिंग करंटवर चालतो. जर डी सीवर चालले असते तर तुम्हाला इन्व्हर्टरची गरज पडली असती का? अजिबात नाही. तुमच्या घरी लाईनसुद्धा आली नसती जर डी सीची उपकरण असले असते तर. आपल्याला त्या पद्धतीची अरेंजमेंट करावी लागली असती. मग सर्व गोष्टी बदलायला लागल्या असत्यात. सर्व उपकरण हे डी सीवर चालणारे ठेवावं लागले असते, पण ते पॉसिबलच नव्हतं. त्यासाठी खूप अपवाद तयार झालेले होते आणि आहेसुद्धा. काही जे मोजके जे उपकरण आहेत ते सुद्धा डी सीवर चालतात. त्यानंतर बघा 38 क्वेश्चन्स दिसते ना. हां, इन अ इन्व्हर्टर विच कंपोनंट कन्वर्ट डी सी इंटू ए सी. इन्व्हर्टरमध्ये असणारा कंपोनंट असा कोणता कंपोनंट आहे तो डी सीला ए सीमध्ये रूपांतर करतो? कोणत्या? बाय विच कंपोनंट विथ द हेल्प ऑफ कन्वर्ट डी सी इंटू ए सी. तुम्हाला याचं आन्सर सांगायचं आहे. याचा आन्सर जे आहेत मॉसफेट आणि आय जी बी टी. हे दोन जे ट्रान्झिस्टर आहे, मॉसफेट आणि आय जी बी टी, हे दोन्ही ट्रान्झिस्टरचे प्रकार आहेत मित्रांनो. मॉसफेटचा लॉंग फॉर्म आणि आय जी बी टीचा लॉंग फॉर्म हे तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये येतेच, तेव्हा सांगतो तुम्हाला. पण हे दोन्ही ट्रान्झिस्टरचे प्रकार आहे. मॉसफेट आणि आय जी बी टी हा जो आहे हा कॉम्बिनेशन ट्रान्झिस्टर आहे. हा सुद्धा एक कॉम्बिनेशन ट्रान्झिस्टर म्हणून आहे. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टरचे भरपूर 12 ते 15 इतके प्रकार पडतात. त्यापेक्षा जास्तसुद्धा असू शकतात आणि तो एक इलेक्ट्रॉनिकचा भाग आहे. त्यामुळे हे तुम्हाला याचा आन्सर जे आहे इन्व्हर्टरमध्ये कोणतं ट्रान्झिस्टर वापरले जाते तर मॉसफेट आणि आय जी बी टी हा कंपोनंट वापरून डी सीला ए सीमध्ये रूपांतर करतात. त्यानंतर बघा 39 क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट टाईप ऑफ इन्व्हर्टर. इन्व्हर्टरचे 3 प्रकार असतात. इन्व्हर्टरचे 3 प्रकार असतात. यामध्ये 3 दिले आहे आणि एकच नाही दिला आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. हा नॉट शब्द बघा, नॉट टाईप ऑफ इन्व्हर्टर. तर एक नाही आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. ट्रायंग्युलर वेव्ह इन्व्हर्टर हा आहे, मी आज शिकवलासुद्धा आहे तुम्हाला. स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर हा सुद्धा आहे. त्यानंतर प्युअर साईन वेव्ह इन्व्हर्टर हा सुद्धा आहे. मॉडिफाईड साईन वेव्ह इन्व्हर्टर हा तुम्हाला सांगितला का कधी? आणि या आहे सुद्धा नाही, म्हणून याचा आन्सर डी इज करेक्ट असणार. आन्सर डी इज करेक्ट, ऑप्शन डी इज करेक्ट. त्यानंतर 40 क्वेश्चन बघा. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ मॉसफेट. मॉसफेटचा लॉंग फॉर्म काय? तर याचा जो लॉंग फॉर्म आहे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ऑप्शन ए इज करेक्ट. मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. आता हा जर उच्च लेवलचे विद्यार्थी पाहत असेल, हायर स्टडीवाले, त्यांना हे इझी वाटणार, पण जे आय टी आयचे विद्यार्थी आहेत त्यांना हा कठीणसुद्धा वाटू शकतो. कठीण आणि सोपी काही नसतो. जो नेहमी बघतो किंवा रिव्हिजन करतो त्याला त्या गोष्टी सोपी जातात, आणि जो पहिल्यांदा फर्स्ट टाईम करतो किंवा पाहतो त्याला त्या गोष्टी कठीण वाटू शकतात. त्यासाठी सराव हा खूप महत्त्वाचा असतो. सोपं कठीण काहीच नसते. त्यानंतर बघा 41 क्वेश्चन. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ आय जी बी टी. आय जी बी टीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर याचासुद्धा इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर. ऑप्शन डी इज करेक्ट. इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर हे तुम्हाला पाठच करून घ्यायचे आहे. आणि या अशा क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. पूर्ण क्वेश्चन वाचायचे, पूर्ण ऑप्शन वाचायचे नाही. का बरं सांगतो की सर्वाचे जे फर्स्ट लेटर आहे, इनिशियल लेटर आहे, सर्व अक्षरचे हे मी सारखे ठेवलेले आहेत कन्फ्युजन होण्यासाठी. ज्याला पाठ असेल किंवा पक्क माहीत असेल 100%, तोच याचा आन्सर सांगू शकला असता क्लासमध्ये किंवा एक्झाममध्ये. त्यामुळे याचा आन्सर डी इज करेक्ट असणार आहे. इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर. त्यानंतर बघा 42 क्वेश्चन्स. व्हॉट इज द नेम ऑफ युनिट नंबर 8 इन अ मॉड्यूल नंबर 5. मॉड्यूल नंबर 5मध्ये असणाऱ्या युनिट नंबर 8चं नाव काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं नाव काय आहे? मॉड्यूल 5मध्ये 8 युनिट आहे का हे सांगा मला सर्वप्रथम. इथं दिलेले आहेत इन्व्हर्टर, यू पी एस किंवा हॅव नॉट 8 युनिट. आणि डीमध्ये काय म्हणते आहे? नन ऑफ दी अबो, म्हणजे तिन्ही वरीलपैकी कोणतेही ऑप्शन नाही. तर सर्वप्रथम सांगतो की मॉड्यूल नंबर 5मध्ये 8 युनिट आहेच नाही. आहे का 8 युनिट? नाही आहे.
म्हणून इथं ऑप्शन बी इज करेक्ट येणार. काय म्हटलं आहे तिथं राईट आन्सर हॅव नॉट युनिट 8 म्हणजे दिलेल्या मॉड्यूलमध्ये युनिट नंबर 5मध्ये 8 युनिट नाही आहेत. आणि डी ऑप्शन काय म्हणते नॉन ऑफ दी अबो म्हणजे वर तर दिलं आहे ना, वर तर सांगितलं आहे ना त्याचं एक्झॅक्ट आन्सर की मॉड्यूल नंबर 5मध्ये 8 युनिट नाही आहेत, तर मग नॉन ऑफ दी अबूचा प्रश्नच येत नाही. म्हणून ऑप्शन कोणतं बरोबर असणार बी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर 43 क्वेश्चन बघा. द डिव्हाइस यूज फॉर व्होल्टेज रेग्युलेटर इज. द डिव्हाइस यूज फॉर व्होल्टेज रेग्युलेटर इज. व्होल्टेज रेग्युलेटरसाठी कोणता डिव्हाइस वापरला जातो. इथं बघा त्यामध्ये डायोड वापरला जातो, पण कोणता डायोड आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. शॉकी डायोड, झेनर डायोड, व्हॅरेक्टर डायोड आणि टर्नल डायोड या 4 डायोडपैकी एक डायोड वापरला जातो आणि तो कोणता आहे तो तुम्ही मला सांगू शकतात. तर त्याचं जे आन्सर आहे ते बी आहे झेनर डायोड. झेनर डायोड हा व्होल्टेज रेग्युलेटरसाठी वापरला जातो. त्यानंतर बघा 44 क्वेश्चन. ॲन आयडियल रेग्युलेटर ॲन आयडियल व्होल्टेज रेग्युलेटर हॅज अ व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ. आयडियल व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये व्होल्टेज रेग्युलेशन हे 0 असते नेहमी. आयडियल म्हणजे इमॅजिनरी समजून घेतलेलं आपण. वास्तविक पाहता जे ॲक्च्युअल असते रनिंग आपण जे प्रत्यक्ष प्रॅक्टिकली पाहतो त्यामध्ये ते 0 पॉईंटच्या वरच असतात, तो एकदम 0 नसतो. पण आयडियली म्हटल्यामुळे आणि ऑप्शनमध्ये 0सुद्धा दिलेला आहे त्यामुळे ऑप्शन बी इज करेक्ट. 0.1 0.2 जरी असलं असतं पण आयडियल असल्यामुळे आयडियल हा शब्द खूप महत्त्वाचा. आयडियल कंडिशन म्हणजे इमॅजिनरी केलेलं आपण एक समजून घेतलेलं, तर त्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेशन नेहमी 0 असते. नंतर बघा क्वेश्चन नंबर 45. व्हॉट इज द बॅटरी सिस्टीम यूज फॉर हेवी व्हेकल्स. व्हॉट इज द बॅटरी सिस्टीम यूज फॉर हेवी व्हेकल. ज्या जड वाहने आहेत त्यामध्ये बॅटरी किती वोल्टची किंवा किती सिस्टीमची वापरली जातात ते आपल्याला सांगायचं आहे त्या क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन हे तुम्हाला घुमून फिरून विचारलेले आहेत त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीत. असे सरळ आपल्या ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये हे विचारलेले नाही आहेत, त्यामुळे क्वेश्चन हे फिरून बोलून विचारलेले असल्यामुळे तुम्हाला ते समजून नीट त्याचा आन्सर ऑप्शनचं ऑब्झर्वेशन करून त्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर सांगायचा आहे. तर याचं जे आन्सर येणार याचा आन्सर 24 वोल्ट येणार. 24 वोल्ट येणार. त्यानंतर बघा क्वेश्चन 46. टू इन्क्रीज द आउटपुट व्होल्टेज बॅटरी. टू इन्क्रीज द आउटपुट व्होल्टेज बॅटरी सेल्स आर कनेक्टेड इन. जर आपल्याला बॅटरीचं जेव्हा आपल्याला व्होल्टेजची जास्त गरज असेल, मिळणारं व्होल्टेज जर जास्त लागत असेल तर बॅटरी जे आहेत ते बॅटरी जे आहेत बॅटरी सेल्स आर कनेक्टेड इन. ज्या सेल्स आहेत किंवा बॅटरी आहेत ते आपल्याला कशामध्ये कनेक्ट करावं लागेल. तर याचं जे आन्सर येणार आहे ते सिरीजमध्ये येणार आहे. जेव्हा तुम्ही सिरीजमध्ये हे मी शिकवलं आहे नेहमी फर्स्ट लेक्चरमध्ये शिकवलं होतं मी. जेव्हा तुम्ही बॅटरी किंवा सेल्स ह्या जर सिरीजमध्ये कनेक्ट केल्या तर तुम्हाला मिळणारं व्होल्टेज जे आहे ते जास्त मिळणार. आणि त्याच जर तुम्ही पॅरललमध्ये जोडले, बॅटरी किंवा सेल्स पॅरललमध्ये जोडले तर तुम्हाला मिळणारं व्होल्टेज जे आहे ते कॉन्स्टंट मिळणार आणि करंट जे आहे ते तुम्हाला जास्त मिळणार. किंवा सिरीज पॅरललमध्ये जोडले तर तुम्हाला ते जे तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे ते तुम्हाला कॉन्स्टंट मिळणार आणि जे वाढवायचं आहे ते तुम्ही वाढू शकणार. म्हणजे सांगायचं झालं सिम्पली तर हे कंट्रोल असणार. सिरीज पॅरलल जर केलं तर तुम्ही कंट्रोल करू शकणार. त्यानंतर 47 क्वेश्चन बघा. व्हॉट इज द मेन केस ऑफ बॅटरी फेलर. बॅटरी नापास होण्याचे कोणते कारणं आहेत किंवा बॅटरी फेल होण्याची कोणती कारणं आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. तर कंटेनर फेलर हे नसू शकते. इनकरेक्टली मिक्स्ड इलेक्ट्रोलाइट हे आहेत बरोबर आणि याचा आन्सरसुद्धा आहे. काय इनकरेक्टली मिक्स इलेक्ट्रोलाइट हे याचं करेक्ट आन्सर आहे. बॅटरीचे जे टर्मिनल असतात इलेक्ट्रोलाइट असतात अंदरच्या आतील ते मिक्स इनकरेक्टली असतात. त्याचा जो सिक्वेन्स असतो तो प्रॉपरमध्ये नसतो, तो इकडे तिकडे इंटरचेंज झालेला असतो, त्यामुळे बॅटरी फेल होऊ शकते. त्यानंतर बघा क्वेश्चन 48. दिलेल्या डायग्रामचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. आयडेंटिफाय द वाइंडिंग ॲज शोन इन द फिगर, ड्रॉ द डायग्राम. ही जी डायग्राम आहे कोणती डायग्राम आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि ऑप्शनमध्ये सुद्धा सांगितलं आन्सर दिलं आहे त्याचं. सिरीज वाइंडिंग, कंपाऊंड वाइंडिंग, शंट वाइंडिंग आणि पॅरलल वाइंडिंग. ही जी तुम्हाला डायग्राम दिसते आर्मेचर वाइंडिंग हे जे आहे त्याचे टर्मिनल्स आहेत वाइंडिंगचे.
तर यावरून तुम्हाला काय लक्षात येतो, ही जी वाइंडिंग आहे ही कंपाऊंड वाइंडिंग आहेत. ही मुलांनी काय केलं, गुगलवरून आन्सर पाहून सांगितले तर सांगितले आणि समोर त्यांनी हे सुद्धा लिहून गेलं शॉर्ट कंपाऊंड वाइंडिंग. मी तुम्हाला हे आन्सर यातून सांगायचे होते, मी डायरेक्टली त्याचे मार्क कमी केले. इथे जे आहेत कंपाऊंड वाइंडिंग, याचं जे राईट आन्सर असणार आहे कंपाऊंड वाइंडिंग हे असणार आहे. त्यानंतर बघा लास्ट सेकंड टू क्वेश्चन, शेवटचे 2 क्वेश्चन 49 बघा. व्हॉट इज द अदर नेम ऑफ SCR? SCRचा सर्वप्रथम मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगून देतो. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर हा SCRचा लॉंग फॉर्म आहे. त्यालाच अजून दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखले जातात आणि ते नाव आहे त्याचं थायरिस्टर. त्याचं जे नाव आहे ते सुद्धा नाव आहे थायरिस्टर. हे आम्हाला पॉवर इलेक्ट्रॉनिकमध्ये 3rd इयरमध्ये असताना शिकवलं होतं, तेव्हा आम्हाला भस्मे सर होते, आम्हाला आठवते. तर SCRचं सेकंड जे नाव आहे त्याला थायरिस्टर म्हणतात. तर याचा आन्सर सी इज करेक्ट असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 50 लास्ट क्वेश्चन. द पर्पज ऑफ डायनामो इज. डायनामोचं मेन काम काय किंवा पर्पज हेतू काय आहे? डायनामो माहीत आहे तुम्हाला, जो की पॉवर प्लांट, थर्मल प्लांट असो की अदर कोणतेही प्लांट असो, जिथं मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करावा लागतो त्या ठिकाणी डायनामो वापरतो. म्हणून डायनामोचं काम काय असणार? ॲक्ट ॲज अ रिझर्वायर ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी रॉंग. सप्लाय इलेक्ट्रिकल पॉवर रॉंग. कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ऑप्शन सी इज करेक्ट. कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणून ऑप्शन सी हे बरोबर आन्सर असणार. तर हे जे होते हे सर्व क्वेश्चन तुमच्या लेवलचे होते मित्रांनो. जी मॉड्यूल टेस्ट होती असिस्टंट इलेक्ट्रिशियन, त्यासाठी हे सर्व क्वेश्चन होते. तर मी आशा करतो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असेल स्किप न करता. जर स्किप केला असेल तर तो पुन्हा पहा. हे महत्त्वाचे MCQ आहे आणि हे तुमच्या MSCB, महाट्रान्सको, महाडिस्कम किंवा जेनको ह्या तीनही एक्झाममध्ये किंवा अदर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, रेल्वे असो किंवा टेक्निशियनची असो, DRDO असो की इस्रो असो टेक्निशियनच्या, त्यामध्ये हे तुम्हाला बेसिक क्वेश्चन आहेत, त्यामुळे हे विचारू शकतात. स्किप करू नका, व्हिडिओ डिटेल्समध्ये पहा आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, हलक्यात घेऊ नका. नक्कीच यामधले काही ना काही क्वेश्चन येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतात. मिळूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.